नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. संभाजी ब्रिगेडच्या महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदासाठी दावेदारांमध्ये रस्सीखेच. लाक्षणिक उपोषणाला अनेक दावेदार अनुपस्थित. सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमाला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. देशभक्तीपर गीते आणि नृत्यांनी जिंकली रसिकांची मने. एलबीटीला व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही बऱ्यापैकी एलबीटी वसुली. 34 कोटीचा एलबीटी कर वसूल करण्यात सहाय्यक आयुक्त सादेक यांच्या पथकाला यश. बीएसयूपीच्या घरकुल योजनेवरून नगरसेविका श्रीमती मुदी राजपुत्राला नागरिकांनी घेरले. आता बातमीपत्र विस्ताराने. संभाजी ब्रिगेडची जिल्हा कार्यकारिणी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. महानगर अध्यक्ष पदासाठी आणि जिल्हाध्यक्ष पदासाठी दावेदारात रस्सीखेच सुरू असतानाच आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला अनेक नेत्यांची अनुपस्थिती जाणवली. मराठवाड्यामध्ये यावर्षी दुष्काळाचे सावट आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळी योजना लागू कराव्यात याकरिता विविध सामाजिक संघटना शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. संभाजी ब्रिगेड ही देखील त्यातीलच एक संघटना. परंतु या संघटनेत मागील काही दिवसापासून महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पदावर आपल्याच गटातील नेत्याची वर्णी लागावी यासाठी सर्वच कार्यकर्ते पाठपुरावा करत असताना आज संभाजी ब्रिगेडच्या काही नेत्यांनी जिल्हाधिकारी कचेरी समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले. परंतु संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज करण्यात आलेल्या आंदोलनात नेहमीच्या आंदोलनाची धार जाणवलीच नाही. त्यांचे आजचे उपोषण शेतकऱ्यांसाठी की आपल्याच नेत्यांच्या पब्लिसिटीसाठी हा मुद्दा समोर आला. कारण आजच्या या उपोषणाला मुलाखत देणाऱ्या दावेदारांपैकी बाळासाहेब देसाई, अवधूत कदम, शिवाजी मोरे, संभाजी देशमुख, शिवहरी गाडे, भगवान कदम, नामदेव कदम आदी प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती जाणवली. या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलेलं नव्हतं, कारण या पदाधिकाऱ्यांना आम्ही हातगावचं जे आज सर्व संघटनीय बंद आहे आणि सर्व संघटनीय त्या ठिकाणी रास्ता रोको आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवल्या गेलेलं आहे जिल्ह्याच्या वतीनं. बरेचसे पदाधिकारी उत्तरमधले इच्छुक जे आहेत ते बरेचसे इथं उपस्थित आहेत आणि जे काही अनुपस्थित आहेत त्यांना आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आज 27 तारखेला आपण पूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्याचं ठरवलं. एक दिवशी लाक्षणिक उपोषण. संभाजी ब्रिगेडचे प्रभारी जिल्हाध्यक्ष संकेत पाटील आणि दावेदार नेते भागवत देवसरकर यांनी मात्र या व्रताचे खंडन करत संभाजी ब्रिगेडमधील इतर अनुपस्थित नेते जिल्ह्याच्या इतर भागामध्ये आंदोलनासाठी बसले असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांच्या आजच्या या उत्तरावरून महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याच्या मुद्द्याचे योग्य खंडन होऊ शकले नाही. बीएसयूपीची घरकुले बांधून पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख 31 मार्च 2015 आहे. परंतु बांधकामाअभावी जवळपास 3000 घरकुले परत जाण्याची भीती असतानाच रमाबाई आंबेडकर नगर भागातील नागरिकांनी नगरसेविका श्रीमती मुदीराज यांचे पुत्र व्यंकट मुदीराज यांना धारेवर धरले. नांदेड शहरातील नागरिकांच्या भौतिक सुविधांसाठी बीएसयूपी अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. जवळपास 12,000वर घरकुलांचे बांधकाम पूर्णत्वास आलेले असून अद्याप 3,000 घरकुलांचा प्रश्न प्रलंबित आहे. 31 मार्च 2015 पर्यंत ही घरकुले बांधली नाही तर उर्वरित निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्याकरिता 31 डिसेंबर आधी घरकुलांच्या लाभार्थ्यांना आपल्या घराचे मार्कआउट देण्याचे बंधनकारक केलेले आहे. हे व्रत नांदेड शहरातील रमाई माता आंबेडकर नगरातील रहिवाशांच्या कानी पडले आणि मागील 3 वर्षापासून घरकुलासाठी प्रयत्न करणाऱ्या या नागरिकांनी संतप्त होऊन संबंधित नगरसेविका मुदीराज यांचे पुत्र व्यंकट मुदीराज यांना घेराव घातला आणि आपल्या हक्काच्या घरकुलाबाबत धारेवर धरले. 30 घर में से अभी यहाँ 6 घरकुला है. हम बाकी का इंसान नहीं है कि हम भी 40 या 50 साल से यहाँ रहते हैं. हमारे बाकी घरकुल नहीं आए. हमने नगर सेवक की मांगनी करे कि नगर सेवक ये बोलता कि तुम्हारे घरकुल आ जाएंगे, घरकुल तुम्हारे कल आएंगे. कोई नगर से हमारा नजर आता कर रहा कि वो बोल रहा है कि हम आज जाके आए, कल जाके आए, कमिश्नर को मिलेंगे, उसको मिलेंगे, उसको मिलेंगे. हमारे को प्रस्ताव सुन रहा नहीं. फक्त आमची एक एवढी मागणी आहे, एकच की आमचे घर बांधून द्या. म्हणले इथंच बांधून देऊ. आम्ही म्हणले आम्हाला इथंच बांधून द्या. म्हणूनच आम्हाला दम खाऊ घालायचे. यावेळी व्यंकट मुदीराज यांनी मात्र या लाभार्थ्यांना घरकुले मिळत नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या याद्या अद्ययावत नाहीत आणि त्याला जबाबदार महानगरपालिकेतील 10 वर्षापूर्वीचे नगरसेवक आणि राजकारणी असल्याचे म्हटले. त्यामुळे महानगरपालिकेतील या भागातील नागरिकांसाठी बीएसयूपीची योजना लागू नसल्याचे त्यांनी म्हटले. ही योजना 2007-8 ची योजना आहे
आणि त्यावेळेस आमची काही नगरसेविका नव्हती आणि याच्या अगोदरच्या नगरसेवकांचं त्यांचं काम होतं की ह्या भागांचे लोकांना त्याचं नाव समाविष्ट करायला पाहिजे. एकीकडे नांदेड महानगरपालिकेच्या वाट्याला आलेले 3,000 घरकुले परत जाण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूने महानगरपालिकेसोबत लोकप्रतिनिधी देखील कायदा आणि नियमांच्या चौकटीत बांधले असल्याने ही घरकुले गरजूंना मिळू शकत नाहीत. त्यामुळे उघड्यावर राहणारे शेकडो कुटुंब निवाऱ्या वाचूनच राहणार असे संकेत आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. एलबीटी कर लागू करावा अथवा नाही याबाबत राज्य सरकार संभ्रम अवस्थेत आहेत. नांदेड शहरातील बहुसंख्य व्यापारी देखील एलबीटी कर भरण्यास उत्सुक नाहीत. तरी देखील सहाय्यक आयुक्त सादेक यांच्या पथकाने समाधानकारक कामगिरी बजावून 65 कोटीच्या उद्देशापैकी 34 कोटीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. नांदेड महानगरपालिकेसह राज्यातील 26 महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारने एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर लागू केलेला आहे. हा कर बंद करावा यासाठी व्यापाऱ्यांकडून पाठपुरावा होत असतानाच नांदेड शहरातील बहुतांश व्यापारी मात्र एलबीटी कर भरताना दिसून येत आहेत. कारण महानगरपालिकेतील एलबीटी विभागाला दिलेल्या 65 कोटीच्या उद्दिष्टापैकी तब्बल 34 कोटीचे उद्दिष्ट गाठण्यामध्ये या विभागाला यश आलेले आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनी दिली आहे. पिछले महीने में 5 कोटी 80 लाख के करीब वसूली थी. ये महीने में मेरा यानी कि नवंबर 26 नवंबर तक 6 कोटी 43 लाख तक हुआ है. टारगेट में कमिश्नर साहब ने 65 कोटी का टारगेट दिया है. अभी तक मेरा 34 कोटी के करीब खर्च चला गया है. और इसमें मेरा इतना ही आह्वान है कि आप वक्त एलबीटी भरिए. जो मैंने नियम के हिसाब से जो हर महीने जो परचेस करते हैं वो हर महीने की 20 तारीख के पहले एलबीटी भरना कंपल्सरी है. राज्य सरकार एलबीटी कर रद्द करून त्याला पर्यायी कर लागू करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे अनेक व्यापारी एलबीटी कर भरावा अथवा नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. असे असताना देखील एलबीटी कर विभागाला 34 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यामध्ये यश आले ही आश्चर्याची बाब आहे. एलबीटी कर वसुलीला व्यापाऱ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता येणाऱ्या 31 मार्च 2015 पर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत आश्चर्यकारक अशी एलबीटी कर वसुली होण्याचे संकेत आहेत. 26 अकराच्या शहीदांना नांदेड शहरातील कुसुम सभागृहात आयोजित केलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत आणि नृत्यांनी रसिकांची मनं जिंकली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेल्या 6 वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या देशभक्तीपर गीत, संगीत आणि नृत्याच्या अनोख्या कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील कुसुम सभागृहामध्ये काल सायंकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डीपी सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला उपमहापौर आनंद चव्हाण, विरोधी पक्षनेते दीपक रावत, उपायुक्त संजय जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम 26 अकरातील सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रख्यात गायिका संगीता बागडे यांच्या सैनिकी हो तुमच्यासाठी, देश हा देव असे माझा आणि पॅरोडी सॉंगने कार्यक्रमाला चांगलीच रंगत धरली. प्रत्येक गाण्याच्या नंतर वंदे मातरम, भारत माता की जयचा जयघोष रसिक प्रेक्षक करत होते. गजानन पिंपरखेडे यांच्या धीर गंभीर संचलनाने तसेच त्यांच्या शेर शायरीने या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. नफरत की जरा दीवार गिरा कर देखो, कैसा मिलता है सुकून, दिल से दिल मिला कर देखो. अरे भूल जाएगा दुश्मन भी दुश्मनी अपनी, एक बार उसे सीने से लगा कर तो देखो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच समाज प्रतिष्ठानचे कुलदीप जोशी, सचिन डोंगळीकर, सामना परिवाराचे दीपक बारहाडीकर, प्रल्हाद कांबळे, गंगाधर हाटकर, कमलाकर कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. संभाजी ब्रिगेडच्या महानगराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदासाठी दावेदारांमध्ये रस्सीखेच. लाक्षणिक उपोषणाला अनेक दावेदार अनुपस्थित. सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमाला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. देशभक्तीपर गीते आणि नृत्यांनी जिंकली रसिकांची मने.
एलबीटीला व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही बऱ्यापैकी एलबीटी वसुली. 34 कोटीचा एलबीटी कर वसूल करण्यात सहाय्यक आयुक्त सादेक यांच्या पथकाला यश. बीएसयूपीच्या घरकुल योजनेवरून नगरसेविका श्रीमती मुदी राजपुत्राला नागरिकांनी घेरले. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.